नमस्कार. आज वटपौर्णिमा. सत्यवान सावित्रीची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण वटपौर्णिमेमागे धार्मिक आख्यानांशिवाय अनेक वैज्ञानिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक कारणं सुद्धा आहेत. आणि झेन आणि अल्फा जनरेशन वॉन्ट प्रॅक्टिकल रिझनिंग फॉर एव्हरी रिच्युअल. जुन्या काळातील ऋषीमुनींना निसर्गाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सणांचं रूप दिलं होतं. वडाचे झाड हे इतर झाडांच्या तुलनेत 4 ते 5 पटीने जास्त ऑक्सिजन देतं आणि हे झाड दिवसातील तब्बल 20 तास ऑक्सिजन उत्सर्जित करतं. त्यामुळे या झाडाच्या आजूबाजूला राहिल्यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य सुधारतं आणि हवा पण ताजी राहते. त्यात हे झाड विस्तीर्ण पसरलेलं असतं आणि खूप सारी सावली देतं. उन्हाळ्यात परिसराचे तापमान पण कमी करते. तसंच वटपौर्णिमा हा काळ उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याचा असतो. या दिवसात वडाच्या झाडाखाली जास्त वेळ थांबल्यास झाड बाष्पीभवनाद्वारे सोडत असलेले बाष्प मानवी शरीरासाठी खूप चांगलं असतं. भारतीय संस्कृतीत झाडांना पूजनीय मानले तर लोक झाडांची तोड करणार नाहीत आणि निसर्गाचं रक्षण होईल, हा वैज्ञानिक विचार होता यामागचा. पण ॲक्च्युली तसं होतच नाही. लोक झाडं तोडतच चालली आहेत. त्यामुळं फक्त झाडाची पूजा न करता त्याची लागवडही करू आणि संवर्धनही करू. आम्ही दोघांनी तर एकमेकांच्या आरोग्य आयुष्यासाठी प्रार्थना केलीच, पण सगळ्या जीवांचे आयुष्य सुधारण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही थोडा पर्यावरणात हातभारही लावलाय. हे सुचलं कारण जसं गोष्टीच्या पुस्तकात दिसतं तसं वडाचं झाड मला सापडतच नव्हतं. आमचे हे अशा वटपौर्णिमेचा विचार तुम्हालाही पटला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. शेअर करा, फॉलो करा. ओके, बाय.